वाकणच्या गोलंदाजांसाठी पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी आगासांचे श्री आकाशजी शिवनाथ मुंडे यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3000 पर विकेट हॅट्रिक. तर सामन्याला होते सुरुवात. थँक्यू सो मच के करण काळन. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. केतन म्हात्रे, जगदीशजी म्हात्रे जे आयोजक आहेत त्यांची नक्कीच हे एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. आणि अशा प्रकारे पहिलाच बॉल वरती येते. ही पहिली विकेट पहिला धक्का लागत असताना मानकिवली संघाला. दसरा नवीन फलंदाज कुमाराला मैदानाच्या आतमध्ये पंकज बोले स्टार्किंग एंडला आहेत. केतन म्हात्रे हा चेंडू फुल टॉस आहे. स्लॉग स्लिपचा व्हेरी गुड शॉट. क्लासिकल हा फटका येत असताना फलंदाज पंकज भोलेच्या बॅट मधून पहिला धमाका षटकार. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती आली ती विकेट. आणि आता मात्र कमबॅक करत असताना इनसाइड आउट. आता मात्र झाली आहे चूक. शॉर्टेस्ट कव्हर मध्ये प्रयत्न नक्कीच चांगला केला अजिंक्य ना. आता झेलचा ड्रॉप झाला. धावीत न मिळाले. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 7. केतन म्हात्रे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. षटकामध्ये इनसाइड आउट खेळायचं होतं. कव्हरला बीट करून हा फटका खेळायचा होता. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट ना. यादरम्यान हुक करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. कुमार नवलेचा धावा चांगला मिळेल. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. ही मॅच 4 ओव्हरची असणार आहे. जेव्हा टॉस झाला तेव्हा नक्कीच दोन्ही टीमच्या कॅप्टन आम्ही लगेचच सूचना केली होती. तेव्हाच टॉस बॉक्स मध्ये संघाची धावसंख्या एकूण स्कोर बोर्ड वरती 11 11. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट ना. इनसाइड आउट. हा देखील फटका सुंदर आहे. अभि मात्र झेलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न अप्रतिम होता. कॉलिंग दोघांमध्ये नाहीये आणि त्याचा फायदा होता सना कुमार नवलेला. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 15 वरती. कदाचित अभिनय हा झेल पकडला देखील असता. त्यासाठी मी मगाशी देखील उल्लेख केला की कॉलिंग खूप महत्वाची आहे आणि ती कॉलिंग झाली नव्हती दोघांमध्ये. नेक्स्ट बॉल केतन म्हात्रेचा. राऊंड विकेटनं बागफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क मात्र आला नाही. षटक बघतो आपण इथनं कंप्लीट झालं. या दरम्यानचं पहिलं षटक संपला. पहिल्या वर्षा अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 1 खेळाडू बाद 15 धावा. सुरुवात एवढी चांगली नव्हती. आता एक चांगली धावसंख्या नक्कीच आपण म्हणू शकू. ज्या अनुषंगानं मानकिवली संघाचा खेळ आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळतोय.
जीत भोईर. सेकंड ओव्हर मध्ये रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. इथनं मात्र कदाचित विकेट येईल की काय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच करेल पंकज. धाव्या दरम्यान मिळणार आहे. इथनं 2 धावा येतील. नक्कीच एक तर झाली आहे लेग बायचा इशारा अंपायर झाला. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 वरती. 17 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. वाकलन विरुद्ध मानकिवली अशी मात्र आपल्याला मॅच पाहायला मिळते. अप्रतिम सामना हा देखील होईल. पहिल्या इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. स्लॉग सीप फटका सुंदर आहे. फिल्डरनं प्रयत्न केला मात्र चेंडू त्यांना बीट करून जातोय. स्क्वेअर लाग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. शॉट स्लॉक सीपचा अच्छा अगोदर देखील आपण बघितला होता फटका. पहिल्या मॅच मध्ये देखील असा फटका खेळला होता पंकजनं. नेक्स्ट बॉल पुन्हा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. LBW ची अपील आहे आणि फलंदाज बाद देखील परतावा लागेल पंकजला मैदानाच्या बाहेर. धक्का दरम्यान लागत असताना दुसरा मानकिवली संघाला. संघाचे धावसंख्या एकूण 23. अमरीश मराडे आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जीत बोरनं घेतली विकेट LBW ची. षटका दिल पुढील चेंडू खेळण्यासाठी आता मात्र न्यू बॅटर अमरीश. वेगवाना चेंडू होता. बॉटमाचा सुंदर वापर. बॅकलिपला खाली ठेवला. ऑन साईडला हा फटका. तिथे फिल्डिंग ऋषी भोईरची चांगली झाली. चेंडू शिस्तून फेक करेपर्यंत 2 धावा येत मिळतात. आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 25. 25 धावा स्कोर बोर्ड वरती. 2 चांगल्या टीम आमने सामने आहेत. वाकण विरोधात संघ मानकिवली. खूप दिवसाच्या नंतर खूप वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा मात्र हे 2 संघ आमने सामने. संघाची धावसंख्या आपल्याला 25 वर पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल स्विचर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. लाईन पूर्णपणे मिस केली अमरीशनं. धक्का अजून एक लागत असताना अमरीश देखील मैदानाच्या बाहेर. तर विकेटच्या हॅट्रिक साठी पारितोषिक या दरम्यान असणार आहे. विकेटच्या हॅट्रिक साठी पारितोषिक दरम्यान असेल. आकाश शिवनाथ मुंडे यांच्याकडनं विकेटच्या हॅट्रिक साठी पारितोषिक असणार आहे 3000 रुपयाचा. इथं षटक बघतो आपण या दरम्यानचे 2 झालेत कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो मानकिवली संघाची. 27 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी असणार आहे. या पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टन या दरम्यान टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस साठी लगेचच. राजाराणी गोटचे कॅप्टन त्यांच्या अगेन्स्ट संघ असणार आहे दहीसर. दोन्ही टीमच्या कॅप्टनना टॉस बॉक्स मध्ये लगेचच रिपोर्ट करायचा आहे. आणि पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल सोनारपाडा विरुद्ध कामोठे ब संघ असणारे इन ऍक्शन मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. अन्यथा पेनल्टी दरम्यान सामोरं जावं लागेल. यस दीजे
असा कमी घ्या. उदेश आले त्या षटकामध्ये गोलंदाज मार्क वरती 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 27 आहे. सॅकिंग एंडला कुमार नवले सज्ज खेळण्यासाठी. चांगला चेंडू स्विंग आणि मिस. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे की चांगली गोलंदाजी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते उदेशच्या माध्यमातून टीम वाकलांकडनं खेळत असताना. नेक्स्ट बॉल फुलर लेनचा अजून एक चांगला चेंडू आहे. डेरेक हिट देखील एस्टनच्या मागून झाल्या. रनआउट साठी अपील देखील होती. मात्र चेंडू भरपूर चांगला आहे. भरपूर चांगली गोलंदाजी. कमबॅक आता मात्र करत असताना उदेश या मॅच मध्ये व्हेरी गुड बॉलिंग. बॅक टू बॅक चेंडू वाला आहे हा डॉट. आणि तुम्हाला ऍक्शन रिप्ला पाहायला मिळतो टीव्ही स्क्रीन वरती. चांगली गोलंदाजी होत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा उभारल्यात. 27 धावा एक चांगली धावसंख्या आपण नक्कीच म्हणू शकू. आताचे 2 चेंडू भरपूर चांगले देखील गोलंदाज उदेशचे. कुमार सॅकिंग एंडला पुन्हा सज्ज खेळण्यासाठी. हा चेंडू दरम्यान डावा स्टिकच्या भरपूर बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्यापर्यंत आलाय. आणि एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 28 वरती. नक्कीच तुम्हाला रिप्लाय वारंवार दाखवले जातात टीव्ही स्क्रीन वरती. चांगला निर्णय अंपायरचा देखील येत असताना दरम्यान चेंडूने बॅटचा फक्त आपण बरोबर संपर्क झालेला नाहीये. भरपूर जोराने नक्कीच कदाचित चेंडू लागला असावा. तर पाणी आपल्याकडे दरम्यान आहे तर आपण लगेचच पाणी द्यायचं आहे. आतमध्ये पाणी आहे. नक्कीच आपण बघूया ॲक्शन रिप्लाय. भरपूर जोरदार नक्कीच दरम्यान हा चेंडू वदळला असावा चेहऱ्यावरती. सकाळी देखील नक्कीच असं एक आपण दृश्य बघितलं. सूरज फौजदारला देखील इजा झाली होती. नक्कीच व्यवस्थित आहेत खेळाडू. केतन देखील लगेचच जाऊन तिथं मात्र पाहणी करतायत एक्झॅक्टली खेळाडू ठीकठाक आहेत का. यस डीजे. मध्ये सॅकिंग एंडला राज आपल्याला पाहायला मिळतील. चला लवकर या बाहेर आपण. उदेश या षटकामध्ये चांगली गोलंदाजी उदेश देखील करतो. विकेट टू विकेट गोलंदाजी होत्या. कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाहीये फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची. हा देखील चेंडू चांगला आहे. चांगली गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना उदेश नक्कीच संधी आता मात्र प्रमुख संघामध्ये खेळण्याची मिळाली. नक्कीच जेव्हा जेव्हा टीमला गरज आहे तेव्हा तेव्हा नक्कीच उदेशना प्रतिम गोलंदाजी केली आणि सुंदर नक्कीच त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल. अजून एक सुंदर चेंडू आहे. अजून एक सुंदर चेंडू आहे. व्हेरी गुड बॉलिंग. व्हेरी गुड बॉलिंग. प्रतिम गोलंदाजी उदेशची मात्र पाहायला मिळते आपल्याला. उदेश आदेश देत असताना की मी धावा देणारच नाही. या अनुषंगाने आतापर्यंत 5 चेंडू आपण बघितलेत. संघाची धावसंख्या आता मात्र थांबली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 27 होत्या. नेक्स्ट बॉल. स्लॉकशिप करायचं होतं. चेंडूने बॅटचा बघतो आपण पुन्हा एकदा संपर्क नाही आला. दरम्यानचा हा देखील डॉट बॉल. एकूण षटकात मात्र संपलेत बघतो आपण. या दरम्यानची 3 ओव्हरचा खेळ संपलाय.
आणि उदेशनं अप्रतिम आणि दर्जेदार अशी गोलंदाजी या षटकामध्ये केली. त्यांनी फक्त धावा खर्च केला 2 आणि एकूण आता मात्र ओव्हर इथनं कंप्लीट झाल्या 3 आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 10च्या सरासरीनं 30 वरती आपल्याला धाव परत पाहायला मिळतं. Just this आहे. अविनाश आले अंतिम षटकामध्ये टेटवरचं षटक आहे. राज साकिंग यांना आहेत बाकूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. जितेश आहे यष्टांच्या मागे छडमानमध्ये चांगली फिल्डिंग. दावेद नाईका स्मेल 50+ धावसंख्या गरजेची होती आणि आता या दरम्यानचा हा देखील चेंडू चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने गेलाय आणि इथनं धाव मात्र लेग बायशी मिळाल. अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र विकेट इथनं सॅक्रिफाईस करावी लागेल फलंदाज बाद. डीजे नक्कीच डीजे मास्टर थोडासा ब्रेक घेत असताना धावसंख्या 32 आहे. चला दैसर संघाला असेल तर आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायचं. यावेळेचा फटका सुंदर आहे. पाठवल्या कुमारनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. दैसर विरुद्ध राजाराणी घोट अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दैसर महेंद्र भोईर आपण आला असेल तर लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे. आणि आमचे दैसरचे परम मित्र शरद भोईर आपण जर आला असाल तर आमच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे. दोस्तीतील दुनियातील राजा माणूस अर्थातच शरद भोईर दैसरचे आपण आला असेल तर आपल्याला देखील यायचं लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती एकूण धावा 38. 38 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. कुमारच्या बॅटमधून षटकार आला. चिंडवण्या बॅटचा बघतो आपण संपर्क बरोबर नाही. या फाईन लेगला चांगली फिल्डिंग. दावीतनं मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 39. 39 धावा स्कोर बोर्डवरती. 39 धावा फलकावरती आहेत. षटका दरम्यानचा मार्गस्थ असताना अंतिम निर्णायक. कमी केली गती. कमी केली आहे गती. स्ट्राईक मात्र रोटेट करायची. नक्कीच बघा आयडिया बघा मैदानाच्या आतमध्ये करत असताना जीत भोईर आणि आली आहे विकेट. नक्कीच बघा जीत भोईरची आयडिया बघा. काय आयडिया आहे. गुगल देखील फेल आहे. गुगल पेक्षा फास्ट जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये. आणि डोक्याचंच काम आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळ करणं इथे जास्तीत जास्त डोका लावावं लागतं. जास्तीत जास्त बुद्धीचा वापर करावा लागतो. जसं बुद्धिबळाचा खेळ आहे नक्कीच तिथे जास्त दिमाग लावला तो. आणि इथे देखील क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त तुम्ही जेवढं डोक्याने खेळाल तेवढं नक्कीच तुम्हाला बेनिफिट मिळत असतो. निलेश आलेत स्वतः टीमचे या दरम्यान ते पुरस्कार देखील आहे. त्यांनी स्वतः आता मात्र तो मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आला. संघाची धावसंख्या 39 वरती.
शरद बोरला विनंती आपण जरा या कमेंट्री बॉक्स मध्ये. यावेळेचा हा फटका हवेत खेळले, चेंडू उंच गेला, भरपूर उंच आहे, लांब देखील तेवढाच आहे आणि येतो हा षटकार. टर्निंग पॉइंट या मॅचचा कदाचित होऊ शकेल आणि या षटकाराच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या 45 आणि तुम्हाला ऍक्शन रिप्ला पाहायला मिळतो टीव्ही स्क्रीन वरती. व्हेरी गुड शॉट. शेवटच्या चेंडूवरती आला षटकार. एकूण धावा बनवल्या गेल्यात 45-46 धावांच्या दरम्यान टार्गेट असणारे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. त्याच्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करूया. तिथे नक्कीच दैसरचे कॅप्टन आणि असतील राजा राणी गोटचे कॅप्टन. तर चला आपण लगेचच टॉस करतो टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन दरम्यान टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेतच. टॉस का बॉक्स मध्ये टॉस. स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक दादांच्या शुभ असते. तर टॉस मागणी या दरम्यान गोटचे कॅप्टन आहेत. त्यांनी छापा असा कौल केला आला काटा. टॉस या दरम्यान झालाय आकाश. खेळाडू तुमच्या इथे हरकत नाही आहे तर डिसिजन पेंडिंग आहे. तर नक्कीच शुभेच्छा तुम्हाला विजयासाठी. तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा विजयासाठी. टॉस दैसरच्या कॅप्टनने जिंकून नक्कीच त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे कारण का काही खेळाडू अजून ऑन द वे आहेत. एका 5 मिनिटांमध्ये लगेच त्यांचा देखील डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. आपण जाऊया लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये. 46 टार्गेट आहे. पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये आमचे मित्र के करण कालन कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. शरद भोईर आपण देखील जरा संपर्क साधायचा आहे. आपली व्यवस्था नक्कीच आम्ही केली आहे. शरद भोईर दैसरचे आपण लगेचच त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये या. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुलजी भोईर. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मोठे देसाई चषक 2022 तिसरा दिवस आणि सामना द्वितीय फेरीमधील पहिला. निवान 11 जेजे स्पोर्ट्स वाकळींच्या विरोधात श्री गणेश मानकिवलीमध्ये लक्ष 46 आणि ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ते आदरणीय धनराजजी मडवी साहेब. आपलं मनपूर्वक स्वागत. आघाडीला ऋषी भोईर आणि केतन मात्रे पारंपरिक जोडी. ओपनिंग पेअर आणि पहिलं षटक स्ट्रायकर गोलंदाजी मधली स्ट्रेंग मानकिवलीची देव मिनमिने ऑन बॉलिंग मार्क. शुभेच्छा दोन्ही संघांना. विश ऑल द बेस्ट. गेम ऑन लेट्स प्ले. पहिला चेंडू गोलंदाज. पहिला चेंडू सिग्नेचर शॉट. ऋषी भोईरचा आवडता फटका स्लॉग स्वीप लॉंग लेग सीमा पार. सुरुवात दमदार. पहिल्या चेंडूवरती आलाय हा चौकार. स्लॉग स्वीपचा फटका पाहायला मिळाला आणि पॉवर प्ले मध्ये तुम्हाला निश्चितपणे ऋषी भोईर हा फटका खेळत असताना पाहायला मिळतो. फेवरेट शॉट. 4 धावा धावफलकावरती.
आघात सुरुवात त्या ठिकाणी करतात देवच्या विरोधात. 46 टार्गेट असताना फुलर लेंथ होता. बॅटच्या आतमधली कडा घेतली आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये हा चेंडू आपण बघतो त्या ठिकाणी कव्हर करताय क्षेत्ररक्षक. डीप स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय. पहिला चेंडू स्लॉक स्वीपचा आपण बघितला. ऋषीसाठी डीप स्क्वेअर लेग ठेवण्यात आलं. केतनसाठी आता डीप स्क्वेअर लेग नसेल. इनफिल्डमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे तो लॉंग ऑफला एक आणि आणखीन एक आपण बघतोय तो आता सरकतो आहे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दरम्यान. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरसह शॉर्ट कव्हर पॉईंट थर्ड मॅन फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेट आतमध्ये. हॉस्पिटलच्या समोर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ डाऊन दी ग्राउंड. देव मिनमिने केतनसाठी पुल करण्यात आला. मिसटायमिंग मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक धावतोय त्या ठिकाणी आणि एक सुंदर झेल प्रथमेशने टिपलाय. धक्का पहिला 5 वरती. निवान 11 जिजीस फुट्स वाकळणला. विकेट त्या ठिकाणी मिळते ती केतनची. केतन पहिल्या सामन्यामध्ये देखील जास्त धावा मारू शकला नाही आणि इथे देखील जर आपण बघितलं तर तो पहिल्या सामन्यामध्ये 8 उभारले होता. या सामन्यामध्ये मात्र शून्यावरती बाद होतात आणि लवकर यावं लागलं ते जीतला. पॉवर प्ले पहिलं षटक ॲज अ कम्पेअर पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिल्या इनिंग मधलं 15 धावसंख्येचं होतं. सुरुवात चांगली करण्यात आली होती मानकिवलीच्या माध्यमातून. एक विकेट तेव्हा देखील पडली होती. इथे एक पडते रायझिंग दुसरी देखील पडेल. क्वाड बिहाइंड विकेटचं पतन देव मिनमिनेला. दुसरी सफलता 5 वरती. दुसरा धक्का निवान 11 जीजी स्पोर्ट्स वाकळणला. साठी टायगरचे दिनेश कुटारकर यांच्याकडून मानकिवलीच्या गोलंदाजांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर दुसऱ्या बाजूने आगासांच्या आकाशजी शिवनाथ मुंडे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी निवान 11 जीजी स्पोर्ट्स वाकणच्या फलंदाजांसाठी पारितोषिक 3000. 5 धावा 2 गडी बाद. विकेट हॅट्रिक 100 वरती गोलंदाज देव मिनमिनेने 2 गडी लागोपाठचे बाद केले. नेट नंबर फर्स्ट अँड सेकंड बॅक टू द पॅव्हेलियन. हॅट्रिक बॉल. जितेश भोईर ऑन अ स्ट्राइक. फुलटो साइड डाऊन द ग्राउंड आला चेंडू लॉंग ऑन ला गॅप. मोठी चेंडू सीमारेषा ओलांडतोय. ऑन ड्राईव्हचा सुंदर फटका त्यावरती धावाच्या. स्ट्रेट बॅटने बरोबर आपण बघू शकाल सेफ खेळले. मिड ऑन बाहेर होतं थोडं ऑर्थोडॉक्स आणि त्याचा फायदा. स्ट्रेट ड्राइव्ह धावा 4. 9 वरती धावफलक. जीत आणि जितेश ही जोडी. ट्रॅकिंगला जितेश आहेत सध्या. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्टेड डाव लॉंग ऑन मध्ये. गुड फिल्डिंग प्रथमेश. टप्पा पडल्यानंतर चेंडूला थांबवणं गरजेचं होतं. एका हाताने अगोदर थांबवलं पुन्हा उचलला चेंडूला फेक केली. धाव फक्त मिळते ती 1 षटकाची या ठिकाणी सांगता होती. 2 गडी बाद 10 धावा. गोलंदाज देव मिनमिनेचं पहिलं पॉवर प्लेचं षटक. आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद झाले ज्यामध्ये केतन आणि ऋषीने सुरुवात चांगली केली होती डावाची चौकाराने. धावा 10 गडी बाद 2. 46 म्हणजे अजूनही 36 बनवायचे आहेत 18 चेंडूंमध्ये. धावांपासून चेंडू आता निम्मे आहेत. षटक दुसरं असेल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज निलेश मराडे. पहिल्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू. एका षटकामध्ये 3 विकेट मिळवणारा खेळाडू.
तयार झालेला आहे तो बॉलिंग मार्क वरती. समोर तितकाच मुरलेला हा सिनियर खेळाडू आपण बघतोय जीजी स्पोर्ट्स वाकळचा जितेश भोईर. ओ क्लीन बोल्ड, ऑफ स्टिक उखडली जाते आतमध्ये येणारा चेंडू, विकेट. आणखी एक पडते, 10 वरती तिसरी. दशरथजी पाटील सर जे करावेचे आहेत. तिसरा गडी या ठिकाणी बाद होतो, एका मागोमाग एक. आता जर आपण बघितलं तर एक एक गडी बाद झालेला आहे. पहिला सामना जिथे 60 धावा डिफेन्स करण्यात आल्या होत्या 5 षटकांच्या सामन्यामध्ये ओमसाई आगासांच्या विरोधात मानकिवली संघाकडून, आणि ज्यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी ॲज अ बॉलर या निलेशने केली होती. तो निलेश या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतोय. मैदानाच्या आतमध्ये स्लॉगरला लवकर यावं लागलं. 5व्या क्रमांकावरती अवी भोईर, तो सामनावीरचा पुरस्कार राहिला वाकळ्यांच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यामध्ये 34 धावसंख्येचे बारदार खेळ. सो दोघेही पहिल्या सामन्याच्या आपापल्या संघाचे सामनावीर निलेश, आणि दुसऱ्या बाजूने अवी. राऊंड द विकेटने अवीसाठी निलेश मराडे पुढचा चेंडू घेऊन फुलरले आणि दांडीकुल. लेक्सिक यावेळेला उखडली जाते, पाठीमागून आला. राऊंड द विकेटने आला, राऊंड ऑफ ॲक्शनने खोलवा टप्प्याचा चेंडू आणि सरळ आदळलाय तो लेक्सिक वरती. गडी 10 वरती हा चौथा आपण बघतोय. स्लॉक स्वीपचा प्रयत्न करण्यात आला, सफल झाले रेषेपासून बाहेर चेंडूच्या, आणि क्लीन बोल्ड असताना आपण बघितलं स्क्रीनवरती, मेगा स्क्रीनवरती पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळत आहेत कशा पद्धतीने क्लीन बोल्ड झाले. 10 वरती चौथा गडी बाद. टायगरचे दिनेशजी कोटारकर यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. 2 लागोपाठचे धक्के देत आहेत. ऑफस्टिक जितेश भोईरचे, लेगस्टिक अवी भोईरचे, दोघेही माघारी आणि मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. ते 6व्या क्रमांकावरती फलंदाज राहुल मात्रे. थांबावं लागेल. जीत भोईर जे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत, आणि आता त्यांच्यासोबत चर्चासत्र राहुलने देखील केलं. उभं राहावं लागेल. 36 बनवायच्या 16 चेंडूंमध्ये. निलेश मराडे ही इज ऑन हॅट्रिक. खोलवा टप्पा हवेमध्ये, मिड विकेटला मिस टायमिंग, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. प्रथमेश पुन्हा एकदा सुंदर जल्ले विकेट हॅट्रिक संपादन केली आहे. निवान 11 जीजी स्पोर्ट्स वाकळ्यांचे 3 मोहरे लागोपाठच्या 3 चेंडूंवरती गारद करत असताना निलेश मराडे, आणि 1000 रुपयाचा पारितोषिक दिनेश कोटारकर जे टायगरचे आहेत त्यांच्याकडून या सामन्यानंतर देण्यात येईल. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिकामध्ये वाढ. 1500 रुपयाचं पारितोषिक दिनेश कोटारकर यांच्याकडून, आणि 3000 आकाशजी शिवनाथ मुंडे यांच्याकडून षटकारांसाठी आहेत. वाकळ्यांच्या फलंदाजांसाठी षटकार येत नाहीये. जीत भोईर जो या नेहमीच संघाचा आपण तारणहार म्हणून ज्याला संबोधतो, आणि तशी भूमिका आता त्याला अदा करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूने सिनियर येत आहेत ते मोतीराम, 7व्या क्रमांकावरती मोतीराम भोईर. दुसऱ्या बाजूने निलेशने 3 चेंडूंवरती 3 विकेट मिळवल्या आहेत. सॉफ्ट या ठिकाणी आपण बघतोय ऑन ड्राईव्ह करण्यात आला. डीप मध्ये चेंडू झाला. सेकंडचा कॉल असेल जीतचा. अगोदरच कॉल दिला मोतीरामला. पहिली धाव जेव्हा धावत होता त्या ठिकाणी मोतीराम भोईर यांना अगोदरच त्यांनी कॉल दिला. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होईल. सो या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतात वेगाने. सॉफ्ट यांनी आपण बघू शकाल जास्त रिस्क घेतली नाही, कारण 3 चेंडूवरती 3 विकेट गेले. तिथे कदाचित विकेट पडली तर प्रेशर येऊ शकतं, आणि त्याच कारणास्तव जीत यांनी फक्त ढकलून दिलं चेंडूला.
धावा 2, 12 वरती धाव फलक. चेंडू शिल्लक आहे 14. 34 रिक्वायर्ड, रिमेनिंग 14. ऑन द विकेट निलेश. बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न होता. आतमधल्या भागाला लागला चेंडू, त्या कारणास्तव रन घेऊ शकलं नाही. सॉफ्टने पुन्हा बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न होता तो फलंदाजाचा. आतमधल्या भागाला लागला. विकेट किपर चेंडूवरती आले. डॉट बॉल आलाय. पहिल्या 3 चेंडूवरती विकेट, 4थ्या चेंडूवरती दुहेरी धाव, 5वा चेंडू डॉट आलाय. आणि सामन्यामधलं समीकरण चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये हव्या आहेत त्यात 34 धावा. 34 रिक्वायर्ड. बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये आहे. त्यासोबत लॉंग ऑफ ऑन साइडला 3 तयार. गोलंदाज फ्लिक करण्यात आला डीप मध्ये. सिंगल काढून अडीकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतात ते जीत भोईर. षटकाची होती सांगता, यशस्वी षटकाची सांगता, ज्यामध्ये 3 गडी बाद केल्या. अवघ्या 3 धावा खर्च करत असताना निलेश मराडेने ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. 33 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12. 33 धावसंख्येची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. दसरा आपण बघितले आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण बैलगाडा शर्यती देखील या क्रीडांगणावरती बघितल्या. अर्थातच समोर ते क्रीडांगण आहे, परंतु या क्रीडांगणावरती मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षकांची गर्दी होती. सावली मैदान, बाग मैदान म्हणून या क्रीडांगणाला आपण नेहमीच ओळखत आलेलो, बोलत आलेलो आहोत. परंतु छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ऑन पेपर हे नामकरण करण्यात आलेले या क्रीडांगणाचं. सुंदर असं देसाईचं क्रीडांगण. आणि आताचा जर क्लायमेट तुम्ही जर बघितलं मार्च महिन्यामध्ये, तर ज्या ग्राउंडवरती तुम्हाला ग्रास पाहायला मिळेल, थोडी हिरवळ पाहायला मिळेल, त्या क्रीडांगणावरती जास्त आपल्याला ऊन वाटत नाही. परंतु तुम्ही जर खुल्या विदाऊट ग्रासच्या क्रीडांगणावरती खेळले तर उन्हाचा तडाखा तितका जास्त जाणवतो आणि धूळ मोठ्या प्रमाणात उडत असताना आपण बघतो. जेव्हा पुन्हा मैदानाच्या आतमध्ये सामन्यामधलं समीकरण श्री गणेश मानकेलूच्या विरोधात निवान 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण. 13 वरती 5 गडी बाद, 12 मध्ये 33 समीकरण उरलेलं आहे. बॅकफुटला येत असताना ड्राईव्ह करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये पंकज धावतोय आणि चेंडू त्यांचा वाक्या बाहेर, सीमा पार. एक सुंदर फटका, ज्यावरती धावा 4. आकाशजी शिवनाथ मुंडे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे ते 3000. धावसंख्या धावफलकावरती 17 चौकार आलेला आहे. हेमंत या षटकामध्ये आपण बघतो आणि या षटकामध्ये जीत प्रयत्न नक्कीच करतील. प्रचंड वेग आहे वाऱ्याचा देखील, जो उजव्या हाताच्या फलंदाजाला कुठेतरी आता बेनिफिट देईलच आणि ते प्रयत्न करतील. जीत बॉय ऑन ड्राईव्ह करण्यात आला. बॅटच्या आतमधल्या भागाला लागला. डीप मध्ये क्षेत्ररक्षकात वेगाने चेंडूवरती पोहोचले. गुड फिल्डिंग, फेकी स्ट्रायकिंग ॲक्युरेट आली. मोतीराम यांना थांबवलंय कारण स्ट्राईक स्वतःला हवी आहे. विकेट पडता कामा नाही, रिक्स आपण घेऊ शकत नाही आणि त्या कारणास्तव थांबवलं त्यांनी मोतीराम यांना. विकेट त्यांची सॅक्रिफाईस करतात. जीत स्ट्राईक असेल त्यांच्याकडे. धावा दिलेल्या धावफलकावरती आपण बघतोय त्या 18 धावा आणि 18 वरती 6 गडी बाद. निवाल 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ते 18, 6 गडी बाद.
चेंडू शिल्लक आहेत अजूनही 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा त्या 28. मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत ते उमेश भोईर इन नंबर 8 8व्या क्रमांकावरती. महत्त्वपूर्ण फलंदाज दोघंही असतील, खास करून जीत भोईर जे या संघाचे वेल फिनिशर आहेत. एक्स्ट्रा कव्हर आणि आपण बघितलं तर आता शॉर्ट कव्हर आतमध्ये आहे. डीपमध्ये लॉंग ऑफ सह लॉंग ऑन डाऊन दी ग्राउंड. फुल टॉस आहे. पुन्हा गॅप मध्ये ऑप्शनचा बाहेर मिळाला. चेंडू सॉफ्ट आणि ड्राईव्ह करण्यात आला फील्डच्या वरतून आउटफील्ड फास्ट. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार चौकार. फिलेटिंग क्रिकेट खेळतात. जास्त रिस्क फॅक्टर या फटक्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर्सला आतमध्ये ठेवण्यात आले. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू हाताळतात. रणनीती गोलंदाजाची काय आहे हे आपल्याला आता समजत नाहीये, परंतु दुसऱ्या बाजूने जीत भोईर हे चेंडू समजून त्यांना सीमारेषेच्या बाहेर पाठवतात. 22 वरती पोहोचलं धावफलक. 3 चेंडूमध्ये 1 विकेट, रनआउटची 2 चौकार जे आपण बघितले जीत यांच्या बॅटमधून. धावसंख्येचं समीकरण चेंडू शिल्लक आपण बघितले तर ते आता 9 चेंडू आणि 9 मध्ये 24 धावसंख्येचं गणित आहे. हे गणित सोडवत असताना सध्या आपण बघतोय जीतला. दुसऱ्या बाजूने गोलंदाज हेमंत हाफ ट्रॅकर भिरकावलाय. मोठ्या बॅकलिपला पूल 6 पॉवरफुल फटका, वंडरफुल षटकार. षटकार आता आलाय आणि आता सर्वजण येत आहेत ते हेमंतच्या दिशेने. त्याचं कारण जीत भोईर जो आता तग ठोकून बॅटिंग करतोय आणि धोक्याची घंटा त्याने वाजवली. 2 चौकार असे 1 षटकार. धावसंख्येचं समीकरण 8-18. जे पॅव्हेलियन थोडं शांत होतं ते पॅव्हेलियन आता हसत असताना आपण बघतोय, कारण जीत वरती त्यांचा भरपूर विश्वास आहे आणि तो जीत मैदानाच्या आतमध्ये वाकळ्यांच्या जीतसाठी लढतोय, विजयासाठी लढतोय, संघर्ष करतोय. हे षटक भरपूर महत्वाचं हेमंतचं आणि या षटकामध्ये जीतने काउंटर अटॅकला सुरुवात केली. 2 चौकार असा आलेला षटकार धावसंख्येला 28 वरती नेतोय. 106वा षटकार या स्पर्धेमधला एकंदरीत. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 8 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. 18 रिक्वायर्ड रिमेनिंग 8. ते या बॉलिंग मार्क वरती हेमंत आदळला. बॉडी लेंथ अपील स्ट्रॉंग करण्यात आलं होतं गोलंदाजाकडून. जीतने एकही धाव घेण्यासाठी रस दाखवला नाही तो नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाजाला. निर्धाव चेंडू आला. पण बघतोय बॅटची कडा होती, त्यानंतर आपण बघू शकाल तर बॉडीला स्पर्श झाला होता चेंडू. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ते 28. 6 गडी बाद. चेंडू शिल्लक आहेत अजूनही आपण बघितले तर ते 7 आणि 7 मध्ये बनवायचे. धावा 18. हेमंत ऑनड्राईव्ह करण्यात आला. ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक धावता त्या ठिकाणी मिसफिल्ड आणि चेंडू सीमा पार. असं वाटलं कदाचित तिथे दुसरी धाव मिळेल, परंतु दिल्या त्या 4. षटकाची सांगता. धावफलक 32 वरती. चेंडू शिल्लक 6 आणि 6 मध्ये बनवायच्या. धावा 14. निवान 11 जीजी स्पोर्ट्स वाकळणला. वाकळणचे आज पुरस्कर्ते आहेत या स्पर्धेमध्ये ते दिवाचे अनिकेत पाटील, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या नावाने हा संघ आपण बघतो आज या स्पर्धेमध्ये. निवान पाटील, निवान 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण. लक्ष 46 आहे. 2 कट्टर प्रतिस्पर्धी आपण बघतोय ग्रामीणच्या माध्यमातून. आणि आता धावा आपण बघितला तर 32. 6 गडी बाद. जीतने 22 धावा भरल्यात 9 चेंडूंमध्ये. बॉल त्याने 9 घेतले, ज्यामध्ये 3 चौकार 1 षटकार आपण बघितला त्याच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूने उमेश एकही चेंडूचा सामना केलेला नाहीये. हे वर्तुळ आपण बघतोय श्री गणेश मानकिवलीचं प्लेइंग 11, ज्या ठिकाणी आपण बघू शकाल चर्चा करतायत कसं रोखावं जीत भोईरला, कारण आता 6 चेंडूंमध्ये उरलेल्या धावा आपण बघू शकाल तर त्या फक्त 14 धावा. एका मागोमाग एक विकेट नक्कीच त्याने मिळवले. पहिलं षटक अवघ्या 10 धावसंख्येचं, ज्यामध्ये 2 गडी बाद. दुसरं षटक अवघ्या 3 धावसंख्येचं 3 गडी बाद. तेच जर आपण कंपेअर केलं पहिल्या 2 षटकांमध्ये केतनच्या 15 खर्च करण्यात आल्या होत्या आणि जीत यांच्या 12, म्हणजे आय थिंक 27 धावा. 27 धावा.
3 गडी बाद होत्या आणि त्या ॲज अ कम्पेअर फक्त 13 होत्या. परंतु तिसरं षटक जे वाकळांचं उद्देश होतं अवघ्या 3 धावसंख्येचं आणि इथे 19 षटक हेमनचं. हा डिफरन्स आहे दोन्ही डावांमधला. आणि आता उरलेला धावा आपण बघतोय 14 6 चेंडूंमध्ये. चला स्पीडअप करायचंय. हरी अप टीम मानकिवली, कृपया करून थोडं फास्ट खेळा. जास्त वेळ घेऊ नका आपण, अगोदर जास्त उशीर झालेला आहे. सो हरी अप. पुढचे दोन्ही संघ राजा राणी क्रिकेट संघ घोट आणि गावदेवी दहिसर. दहिसरचा कॅप्टन आकाश यांनी टॉस जिंकला आणि त्यांचा डिसिजन फिल्डिंग करण्याचा क्षेत्ररक्षण ते करतील. त्यांच्या विरोधात राजा राणी क्रिकेट संघ घोट तुम्हाला पाहायला मिळेल. जावत सामन्याच्या आतमध्ये अर्थातच 14ची गरज असताना हा चेंडू पाठीमागे गेला आणि जीत आले ते समोर. स्ट्रायकिंग एंडला विकेट सॅक्रिफाईस. उमेश बाद होतात. पहिला चेंडू गोलंदाजाचा निर्धाव आला. या षटकामध्ये गोलंदाज राज यांना आपण बघतोय. विकेट 7वी पडते. स्ट्राईक हवी ती जीतला त्या ठिकाणी मिळेल. ऑफस्टंपचा बाहेर परफेक्ट वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू जो उमेशला बीट करून गेला आणि उमेश आता आपण बघतोय येत असताना पॅव्हलियनच्या दिशेने. 5-14 मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अजिंक्य एंटर होत असताना आपण बघतोय. राज गडगे. अजिंक्य नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. नावाप्रमाणे खेळ मात्र जीतचा राहिला. 22 इंडिव्हिज्युअल. 32 वरती 7. 5-14 5 चेंडू 14चं समीकरण सामन्यामध्ये तयार होतात. पुन्हा एकदा गोलंदाज राज गडगे. राऊंड विकेटने जीतसाठी. ओ खाली बसले, गुडघा टेकवला परंतु चेंडू पाठीमागे गेला. पुन्हा ऑफस्टंपचा बाहेर ठेवण्यात आला चेंडूला. चांगला चेंडू. अगोदरचा चेंडू ज्या पद्धतीने हाताळला त्याच पद्धतीने आपण बघू शकाल. खाली बसले, पॉपिंग क्रीज मध्ये पुन्हा वाईड यॉर्कर सक्सेसफुल. 2 चेंडू ज्यावरती एकही धाव आलेली नाहीये. 14 अजूनही बनवायच्या 4 चेंडूंमध्ये. जीत स्ट्रायकिंग एंडला. दिवान 11 जीजी स्पोर्ट्स वाकळ्यांच्या विरुद्ध आश्रय गणेश मानकिवली. 4-14 राजगडकेच्या विरोधात पुन्हा जीत भोईर. इनसाइड आउट. हवेमध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक येतोय त्यांच्या वाक्या बाहेर. एलिव्हेशन या फटक्यामध्ये. सच अ ग्लोरियस अँड फंटास्टिक टायमिंग. 6वा षटकार. अगोदरच माहित होतं 2 वाईड यॉर्कर या ठिकाणी कारगीर साबित झालेले आहेत आणि तिसरा चेंडू देखील त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केला परंतु जीत कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याला माहित होतं याच पद्धतीने आता चेंडू येईल आणि अगोदरच त्यांचा स्थान जर आपण बघितला आणि त्या प्रयत्नामध्ये हा इनसाइड आउटचा फटका. धावा 6 देतोय निवान 11 जीजी स्पोर्ट्स. वाकळ्यांना 6 धावफलक गडतीस. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडूंमध्ये हवा आहे धावा त्या 8. 2 जरूर निर्धाव चेंडू आले. तिसरा चेंडू जीतचा राहिला. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. सामना अजूनही बॅलन्स आहे. 8 3 चेंडूंमध्ये. ऑल ऑफ करण्यात आला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. लॉंग ऑनचा बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार सामन्यामध्ये शिरकाव करून देतोय जीत भोईरचा. निवान 11 जीजी स्पोर्ट्स वाकळणला. धावा धावफलकावरती आपण बघतो 44 बनवायच्यात 46. 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज आणि 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी तिसऱ्या षटकारासाठी नक्कीच आहे. ते आकाशजी शिवनाथ बोंडे जागा संच आहेत त्यांच्याकडून निवान 11 जीजी स्पोर्ट्स वाकळ्यांच्या फलंदाजांसाठी. सामना क्लोज येतो. पहिले 2 चेंडू जे राहिले गोलंदाज राज गडगेचे त्यानंतरचे 2 चेंडूचे 2 षटकार जीत भोईरचे. 6 मध्ये खरं तर हव्या होत्या त्या 14 धावा. पहिले 2 निर्धाव गेले. 4 मध्ये 14. 2 षटकार आले. सामना पुन्हा बॅलन्स झाला. पहिल्या डावाकडे जाऊ पण गडी बाद होते ते 5 आणि ते आतापर्यंत 7 झालेले आहेत. तो धावसंख्येचा कंपल्शन आहे. 2 चेंडूमध्ये तुम्हाला 2 धावा या ठिकाणी नक्कीच बनवाव्या लागतील आणि 3K+ 3000च्या वरती ऑनलाईन व्ह्युअर्स देखील जुळलेले आहेत. दोन्ही संघांचे हे नक्कीच व्ह्युअर्स आहेत त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. वेलकम.
44-7 44 वरती आपण बघतोय 7 गडी बाद झालेत, परंतु जीत लढतोय विजयासाठी. 2 चेंडू 2. स्विच हिट. थर्डमॅनला चेंडू सीमारेषे बाहेर पाठवलाय. कॉन्फिडन्स लेवल आहे आणि ते ऐन क्षणाला देखील स्विच हिटचा फटका जो आपण बघू शकाल जीतच्या बॅट मधून आला. 13 चेंडूंमध्ये 38 धावसंख्येचं नाबाद योगदान दिलं आणि 46 यशस्वी पाठलाग करणारा जीत बोल ठरलाय निवान 11 जीजी स्पोर्ट्सचा वाकड्यांचा अर्थात सामनावीर मॅन ऑफ द मॅच. सामना केला तो अर्थातच आपण बघितला 13 चेंडूंचा आणि 38 धावसंख्येचं नाबाद योगदान. जीतने योद्ध्याप्रमाणे संघर्ष केला, कारण आपण बघितलं तर एका मागोमाग 7 गडी बाद झाले. मैदानाचा उभा